थँक्यू. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच आपण मैदानाच्या दिशेने उतरा, कारण थोडासा आपण बघितलं सूर्य जरी सूर्यास्ताला गेला थोडंसं ढगाळलेलं वातावरण आहे, त्याच्यामुळे कोणालाही बॅड लाईटचा सामना करावा लागू नये, अंधुक प्रकाशाचा सामना करावा लागू नये याची आपण थोडंसं काळजी प्रिकॉशन घेतोय. त्याकरता आपण लगेच मैदानाच्या दिशेने उतरा, जेणेकरून अंधुक प्रकाशाचा फटका किंवा त्याचा त्रास कुणाला होणार नाही याची काळजी घ्या. पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित पांजू ट्रॉफी 35 वर्षांची परंपरा लाभलेली स्पर्धा, आणि तिथून एक संघ सकाळच्या आपण बघितलाय त्या 4 संघांमधनं पुढे आलाय तो यशमी तिरवांचा संघ, आणि इथून खालच्या बॉटम हाफ मधनं कोण संघ येतोय ते बघतोय. कुमार आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. कुमार, आतिश, पियुष,
चला थोडेसे विश्रांतीनंतर आपण मॅचच्या दिशेने जाऊया. सलामी जोडी मैदानावरती सज्ज आहे. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले नाहीये. पंचांकडे इशारा येतोय. लेफ्ट प्लेचा इशारा. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. मॅकमिलन गोविंद आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी जश. दिपीची वाणी पुन्हा एकदा जोडले जाते. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच. 3 षटकांचा सामना. 3 ओव्हरचा मॅच. बॅटला लागतोय थोडा. चेंडू पाठीमागे निघून चालला. पाठला गेला जातोय चेंडू. 1 2 3 4. पहिल्या चेंडूवरती चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. थैंक यू. अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है. ये तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है मेरे दोस्त. यावेळेचा फटका समोरच्या दिशेनं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स की ओव्हर दी रोप. पंच सांगतील 1 बाउन्स सीमा पार. लगातारचा दुसरा चौकार. थैंक यू. काय डीजे अक्षय आणि गाणं लावलं. हा देखील जरा किस्मे कितना है दम. फक्त दम नाही दमकम. दमकम दाखवावा लागणाऱ्या मॅच मध्ये पहिले 2 चेंडूवरती 2 चौकार. मॅकमिलनच्या बॅट बंद. चौकार 4-4. हा देखे किस्मे कितना है दम. बॅट आणि बॉलचं मनोमिलन. मैदानावरती बसलाय मॅकमिलन. षटकार. थैंक यू. बिलकुल बिलकुल. हा देखे किसमे. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे ना. जम के रखना कदम. बॅट आणि बॉल मधलं मनोमिलन. मैदानावरती बरसलाय मॅकमिलन. मॅकमिलनच्या बॅट मधनं 4-4-6. 3 चेंडू आणि धावा आले धावफलकावरती 14. मी अगोदरच म्हटलं की शांतता. इथं मात्र चला 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 मैदानामध्ये चर्चा कमी करा. खेळ जास्त दाखवा कारण वेळ जास्त झालाय. खोलो टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र बैठक मारली आहे. स्वीप केलाय चेंडूला. डीप मध्ये मिड विकेट कडे चेंडू चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चुकी झाली असती. चांगलं कॉलिंग अभिषेकचं. थांबवलं मॅकमिलनला. यावेळेस मात्र एकेरी धावफलकावरती वधारतीये. धावफलक 15 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. 15 धावा धावफलका. 3 षटकांचा सामना आहे. प्रयत्न तोच आहे 40च्या जवळ जाण्याचा. 40च्या जवळ जाण्याचा. तर राईट टीम तुम्हालाही माहिती आहे संध्याकाळचा 17 आहे. 40 धावांचा पाठलाग सोपा नाहीये. अभिषेक बिलकुल फालुदा घ्या नाही तर मिल्कशेक. मैदानावरती अभिषेक. मजा आलाय मॅचला. मॅच मध्ये अजून एक षटकार. 6 षटकार. थँक यू. निश्चित खलीवली. मैदानाच्या आतमध्ये खलीवली झाली आहे आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त फटकेबाजी अभिषेकच्या माध्यमातून देखील मागाच्या मॅच मध्ये सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा. यावेळेचा फटका. लगातार दुसरा फटका. ओ व्हॉट ए कॅच. सुपर पीस ऑफ फिल्डिंग. जवळजवळ षटकार थांबवला. अभिषेकच्या खेळीला पूर्णविराम. विकेटचं पतन. थँक यू. बिलकुल खलबली नाही खलबली मची आहे. खलबली या मॅच मध्ये खलबली मचले. आणि काय झेल टीमला यशनं. उंच उडी मारून योग्य वेळेला अटेम्प्ट केला होता. चेंडू त्यांच्या दिशेनं ट्रॅव्हल होत होता आणि त्याच वेळेला आज सुंदर झेल यशनं टिपलाय. पहिलं षटक ज्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. मॅकमिलनच्या बॅटमधनं 1 षटकार. अभिषेकच्या बॅटमधनं
आता नवीन फलंदाज अनिकेश अभिषेक गेलाय. अनिषेक तिथून आलाय आणि गोलंदाजसाठी कोण आलाय? बिलकुल जिसका निशाणा सटीक आहे. सटीक निशाण्यावाला अर्जुन. तर अर्जुन तसं म्हणायचं ना, मला फक्त तो माशाचा डोळा दिसतोय. आता अर्जुन सांगतो मला फक्त ती एसटी दिसते, ते बरोबर स्टंप दिसते. त्या स्टंप वरती मला चेंडू आदळायचा आहे, विकेट घ्यायचा आहे, मॅकमिलनचा घ्यायचा. मॅकमिलन सांगतोय मला धावा करायच्या आहेत, अजून धावा करायचे, षटकार चौकार ठोकायचे आहेत. अर्जुन मॅकमिलन एक मुरलेला खेळाडू, माथाभर खेळाडू आणि नेहमीच आपल्या बॅटमधनं धावांची बरसात करणारा हा मॅकमिलन. तर दुसऱ्या बाजूला अर्जुनही रेडी झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा 21 आहेत, एक गडी बाद 21. कोलवाट्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेनं. बॅट थोडीशी फिरली हातामध्ये, बॅटची फेस थोडीशी आपण फिरली. पॉइंटला क्षेत्ररक्षक होऊन असताना एक धावे चेंडू पूर्ण. 22 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या 22 धावा धावपलकावरती ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकताय. अनिकेश आलेत बॅटिंग करण्याकरिता. आणखीन एक युवा फलंदाज फलंदाजी करण्याकरिता दाखल झाले आहेत. एका बाजूला पाहिलात तर उत्तन बॉईज उत्तन, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण जेम्स बॉन्ड राई. भाईंदर मधील 2 जवळचे संघ, भाईंदर रायव्हलरी असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजी मागपती पुन्हा एकदा अर्जुन. खोला टप्प्याचा चेंडू खोदून काढला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक यश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. सेकंड झेल इथं मात्र कंप्लीट केलाय. लगातार दुसरा झेल अप्रतिम टिपलाय. विकेटचं पतन. मॅच कसा बदललाय बघा. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूवरती 21 धावा आल्या त्या. शेवटचा बॉल ज्याच्यावरती विकेट, म्हणजे पहिल्या 5 चेंडूवरती 21 आणि मागच्या 4 चेंडूवरती 3 विकेट. 3 विकेट फक्त सिंगल रन आले. आता नवीन फलंदाज मैदानावरती आलाय गॉडसन किका. पण दुसऱ्या बाजूला अर्जुन आहे. अर्जुननं 2 शिकार केल्यात. एकदा निशाणा साधला का शिकार होणारच. बिलकुल अर्जुन, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. आपने किए 2 शिकार. 2 शिकार तुम्ही केल्या. हॅट्रिक वरती अर्जुन. गॉडसन किका स्ट्राइकर एंड लाइट. हल्के आता नसैन सेवाल दिमाग के बत्ती को जलाए रखा है. ओ यस्टनवरती चेंडू आदळलाय. बरंच काय घडलंय या मॅच मध्ये, त्याच्यावरती चर्चा होईल. पण आता 1.4 षटकाचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा 23. मौसम तो ठंडा हुआ है लेकिन आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. असंच काहीसं मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतंय. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 23 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 2 धावा आल्या. 2 फलंदाज माघारी परतले आहेत. त्यामुळे अर्जुनचं हे षटक महत्वाचं राहिलंय. नेहमी अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. मागच्या सामन्याप्रमाणे अर्जुन पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. यावेळेस मात्र मॅकमिलन गोविंद करता. यावेळेस पहा फुलरलँड डिलिव्हरी. पाहिलं तर यष्ट्यांच्या खूप मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग खराब. परतावा लागेल गॉडसन किकाला. विकेटचं पतन.
बिलकुल बिलकुल घंटी तो वाजी घंटी वाजली घंटी वाजले सकाळी उठायला अलार्म लावतो त्यावेळेला हा अलार्म नाही वाजला रिंगिंग बेल वाजले रिंगिंग बेल वाजले या मैदानावरती 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये इतका चांगला स्टार्ट होता पण राही नाही ते कमबॅक केले धावा झाल्या धावफलकावरती 24 शेवटचा बॉल आहे शेवटचा बॉल शिल्लक आहे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय धावाच्या स्वरूपात गॉडसन गिकाला परतावा लागलाय या षटकामध्ये आपण 2 विकेट पहिल्या तिसरा धावाच्या स्वरूपात गडीबाद झालाय अर्जुनचं षटक पाहिजे होतं असं षटक जेम्स बॉन्ड राईसाठी जे मॅच मध्ये पुन्हा इथे घेऊन येईल मॅच मध्ये परतून येईल मॅच मध्ये फाईट बॅक वेलकम बॅक कम बॅक करणार हे षटक आहे अर्जुनचं शेवटचा बॉल कम बॅक करणारा कम बॅक वेलकम बॅक फाईट बॅक 2 षटकांचा केस संपला 2 षटकांनंतर धावा आहे धावफलकावरती या षटकामध्ये फक्त 3 धावा 2 विकेट 2 षटकांचा खेळ 24 चला फलंदाजचं नाव शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय जयेश गोलंदाजी मार्क वरती पडल्यानंतर खाली राहिलाय यावेळेसचा चेंडू धुंडो रे साजना यावेळेसचा चेंडू शोधावा लागला मॅकमिलन गोविंदला थोडासा यावेळेस मात्र पाहिलात तर मॅकमिलन मागच्या षटकामध्ये जो स्ट्राईक पासून दूर राहिला त्याचा परिणाम मात्र भोगावा लागतोय तो अर्थात उत्तम बॉईज उत्तम संघाला यावेळेस पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय मॅकमिलन करिता यावेळेसचा चेंडू जास्त बाहेर चाललाय यष्टांवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न जयेशचा वाईट बॉल इथं मात्र घोषित केला पण अशोक राऊत सरांनी धावफलक एका धावेने वधारतोय धावफलक जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये 21 आल्या दुसऱ्या षटकामध्ये 3 आल्यात शेवटच्या षटकामध्ये धावा किती येणार शेवटच्या मध्ये आता संध्याकाळचं सत्र आहे 30 35 40 किती पाहिजे धावफलकावरती पायावरचा चेंडू होता फ्लिक करायचा होता थोडासा मनगडायचा साईन रिक्सवर पाहिलं एक धाव या चेंडूवरती वेगाने क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती स्ट्राईक पाहिजे मॅकमिलला आणि स्ट्राईक रोटेट करताना फलंदाजाला परतावा लागतोय धावाच्या स्वरूपात अजून एक विकेट अजून एक गडी बाद थैंक यू डीजे वाले ने गाना वाजले बाबूजी थोड़ा धीरे चले लेकिन धीरे चलने से होगी नहीं बात सावकाश चाललं तर मॅच नाही बनणार इथून वेग पकडावा लागणार स्पीड पकडावा लागणार आहे आणि शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे धावा धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती जयेशचा विचार केला तर बरोबर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय परंतु तेवढ्याच चलाखीने फलंदाजी करण्याकरता सज्ज मॅकमिलन खोलवर टप्प्याचा आणखी एक चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव पूर्ण होते दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा फंबल झाले प्रफुल त्याचा फायदा होईल का तर निश्चित होईल विकेटचं पतन यावेळेस मात्र परतावा लागेल राहुलला 2 लगातार फलंदाज धावबाद थँक्यू धावा झाल्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत राकेश 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय किती धावा हव्या इथून 3 चेंडूचा खेळ आहे 3 मध्ये 4 3 मध्ये 5 3 मध्ये 7 3 मध्ये 10 की 3 मध्ये 3 मध्ये 3 3 5 3 7 3 10 हवे चेंडू खेळा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बिग विकेट बिग ब्लो जोर का झटका बिल्कुल लगाए जोर से लगाए जोरात लागलाय झटका
थँक्यू. पहिल्या 5 चेंडूवरती 21 धावा, त्यानंतर आपण पाहिल्या तर उर्वरित म्हणजे जवळपास 11 चेंडूमध्ये ना पाहिल्या तर फक्त 6 धावा आल्या. पण हे कसं घडलं? आपण अर्जुनचं षटक पाहतोय, अर्जुनच्या षटकामध्ये 3 धावा आल्या, पण त्याच्या अगोदर तो यशचा कॅच, यशने टिपलेला तो बॉन्ड लाईन जवळचा झेल, खास करून अभिषेकचा, तिथून मॅचला थोडीशी कलाटणी आली. तो कॅच थोडासा मॅचला फिरून गेलाय. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडूचा कॅच शिल्लक आहे. ओ ड्राईव्ह करायचा होता, ड्राईव्ह करायचा होता. इथे स्ट्राईक रोटेट करायचा, राकेशला स्ट्राईक पाहिजे. 1 विकेट अजूनही बाद झालाय. शेवटचा चेंडू आहे दिपेजी, मी तुमच्या दिशेने येतोय. इथून 21 आल्या होत्या, थोडीशी घाई करा. 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, अपेक्षित होती 21च्या 42 होतील. आता 21 वरनं 32 होतील की 21 वरनं 30 की 21 वरनं 27 वरती गाडी अडकले. निश्चित बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं क्रिकेट आम्ही अनुभवलंय. ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये जास्त धावा येतात, त्यावेळेस मात्र दुसऱ्या 2 षटकांमध्ये धावा रोखल्या जातात आणि अशा प्रकारच्या घटना क्रिकेटमध्ये सातत्यानं घडत असतात. परंतु जर पाहिलं ना तर कौतुक करावं लागेल राईकरांचं. ज्या पद्धतीनं गोलंदाजी, फिल्डिंग, विशेषतः ग्राउंड फिल्डिंग जी केली आहे ती खास कौतुकास्पद. यावेळीचा फटका बॅटवरती तेवढासा बरोबर लागत नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला. यावेळेस मात्र फायदा नक्की मिळेल. 2 पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न जरूर करतील, परंतु 2च धावा मिळतील. दुहेरी धावेनं इथं मात्र षटक संपलंय. क्रमांक 3चं काहीच गोलंदाजी, काय गोलंदाजी अर्जुन आणि जयेशने केले. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 21 आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या तर केवळ 8. 29 धावा झाल्या जिंकण्याकरिता 30 धावांचं आव्हान. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवरांचे मैदानावरती सहर्ष स्वागत. पांजू स्पोर्ट्स आयोजित पांजू ट्रॉफी 2024 असा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा क्वालिफायच्या दिशेने जाणारा एक संघ जो ठरला जाणार आहे तो उत्तन आहे की राई आहे, राई आहे की उत्तन आहे. मग ते भरपूर जण आहेत, म्हणजे मोरवावाले पण हा मॅच बघतात, पाठी मुर्दावाले पण मॅच बघतात. उद्या जे 8 संघ खेळणार आहेत, उद्या 21 तारीख आहे, रविवारचा दिवस. पहिला सामना होईल एनसीसी नायगाव आणि कोचिवडे या 2 संघादरम्यान. अष्टविनायक नायगाव खेळेल उमेरमानशी, घोडबंदरचा संघ खेळेल किल्ला बंदरशी आणि घोडदेवचा संघ खेळेल एकविरा नायगावशी. याचा अर्थ नायगावचे 3 संघ आहेत, 4 आहेत, कोचिवडेचा पण एक संघ आहे ना. भाईंदरचे 2 संघ आहेत, एक घोडबंदर आहे आणि दुसऱ्या बाजूला घोडदेव आहे. आणि 2 वसईचे संघ आहेत, उमेलमान आणि किल्ला बंदर. म्हणजे 2 वसई, 2 भाईंदर आणि 4 नायगाव असे 8 संघ उद्या दिवसमध्ये खेळणार आहेत. तर उद्याही मजा येणार आहे. तर उद्या यायला विसरू नका. संडेवाला दिवस आहे आणि त्यानंतर ज्या दिवसाची उत्कंठा प्रत्येक जण वाट बघतोय, हनुमान जयंतीचा दिवस, 23 तारखेला हनुमान जयंती आणि त्यानंतर 24 तारखेचा या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस, अंतिम दिवस. तो दिवस देखील तितकाच महत्वाचा आहे. दिपेजी माने पुन्हा एकदा जोडले जातील. मला एकच आहे की टोटल झाले, आता तिथे काही फरक होणार नाही. तिथे धावा बनल्यात 29 आणि धावा करायचे आहेत 30 धावा करायचे आहेत. बिल्कुल आपने सही कहा, 10 का रन रेट है, लेकिन 10 है तो 10 का दम भी दिखाना है. दम दाखवावा लागणार, दमगम दाखवावा लागणार आहे, कारण दोन्ही टीम नाही सोडणार. हा मॅच जिंकून ज्या वेळेला ते ओढीतनं जाते ना तेव्हा जश्न करायचं आहे. मग तो जश्न राई करेल की उत्तन करेल. डेफिनेटली शेवटच्या 2 षटकामध्ये भलेही धावा आल्या नसल्या तरी 30 धावा या माफक आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये 10 धावांची सरासरी गोलंदाजांकरिता उपयुक्त आहे. एखादं षटक चांगलं पडलं तर मग उत्तम संघावर चष्मा गाजवेल. परंतु राईचा जेम्स बॉन्ड पॉवरफुल प्रफुल्ल मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. 40 नंतर पुन्हा एकदा तो सज्ज झालाय. लेट्स प्ले. पंच अशोक राऊत यांचा इशारा.
गॉडसन किकाचा पहिला चेंडू पायांवरती आला होता, फ्लिक केलाय, चेंडू चाललाय जमिनीला घरंगळ्या करत मागच्या दिशेनं, थांबवला जाईल का? हो, जबरदस्त फुटवर्क. क्रिकेटमध्ये फुटबॉल कसं वापरावं हे दाखवलं दिलशाननं. चांगली कामगिरी लेग बाय स्वरूपात पंच दाखवतायत. लंगड्याची भूमिका, 2 धावा लेग बाय स्वरूपात. म्हणून ते दिलशानवरती नजर असणार. दिलशानने सदा चेंडू अडवलाय, पण चेंडू जेव्हा त्याच्या हातात येईल ना त्यावेळेला मजा येणार आहे. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. सुरुवात झाली मॅचला 30 धावांचा पाठलाग आहे. पॉवरफुल प्रफुल जे संध्याकाळचा सत्र आहे. मॅचचा पारा चढला पण वारा थांबलाय आणि त्याच्यामध्ये विकेट प्रफुलचा प्राइसलेस विकेट गॉड. थँक्यू. गाणं वाजलं जमालचं, परंतु कमाल केली आहे ती गॉडसन किकानं. प्रफुल्ल सारखा एक मोठा अडसर आणि मोठा मासा गळाला लावलाय. इथून मात्र ही परतण्याची नांदी आहे का? ती अर्थातच उत्तन बॉईज उत्तनची. पण मागच्या मॅच मध्ये पण असं घडलं होतं. जेम्स बॉन्ड राहीसाठी प्रफुल्लने एक चांगली इनिंग केली. त्याच्यानंतर 2 असे खेळाडू होते ज्याने मॅच विनिंग खेळी केली, अर्जुननं आणि शेवटी प्रभातनं. म्हणून असं नाही की तिथे हिरो नाहीये, हिरो आहे तिथे. हा मल्टी स्टार चित्रपट आहे. एकापेक्षा जास्त हिरो त्या मैदानावरती. आणि जसं दिपेजी तुम्ही म्हटलं होतं ना, वातावरणाचा तुम्ही उल्लेख केला होता, मोसम. आता मोसम असताना आणि असा मॅच रंगलेला असताना मजा आले. उत्तन वर्सेस राई मॅच रंगलाय. डेफिनेटली खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना गॉडसन किकानं मोठा मासा गळाला लावलाय. न्यू बॅटर इन झालेत. जश मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पायावरती फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर अलॉंग विथ कार्पेट चेंडू झाला डीप मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक आलाय फेकी. ओ क्या बात आहे की क्रिकेटची जेवढी चुरस मैदानामध्ये आहे ना, मला वाटतं तेवढीच अथलेटिसिझम मैदानामध्ये पाहायला मिळतोय दोनही संघांच्या दरम्यान. बिलकुल. अभी ये खेल नहीं है, ये जुनून बन चुका है. बिलकुल जुनून बन चुका है. जसं प्रशांतजी सांगतात ना, म्हणजे अशा वेळेला काय करायला हवं आणि काय करावं नाही हे माहिती पाहिजे. तो जुनून झालाय, खेळ जुनून बनलाय. टाळ्यांचा आवाज आलाय, शिट्यांचा आवाज आलाय. जसं नेहमीच एक म्हणतात ना प्रशांतजी की बजे की सिटी बजे की टाली, हो गुल्ला मैदान घुसता है तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है. हा मॅच आहे तसा आहे, जुनून बनलाय सध्याच्या घडीला मॅच. डेफिनेटली खऱ्या अर्थानं यावेळेस मात्र जोश अंगामध्ये जो भिनलाय दोनही संघादरम्यान. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू चाललाय लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस चांगलं पेट्रोलिंग केलं त्यांनी बाउंड्री लाईनचं. केवळ 1 धाव धावफलकावरती अर्जित होतीये. धावफलक 1 धावेने वधारतंय. धावफलक 4 या आकड्यावरती. 4 चेंडू 1 विकेटच्या मोबदल्यात 4 धावा. जेम्स बॉन्ड राई 5 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल इथून हाताळण्यासाठी गॉडसन सायकेलला फलंदाज रेडी झालाय. एक मोठा फटका पाहिजे मोठा फटका. इनसाइड आउटचा क्लास दाखवणारा. हो काय झेल टीमला सेलिब्रेशन देखील आहे. सुंदर झेल, काय झेल, अप्रतिम झेल टीमला. विकेट गॉन. हो तिथे वाट बघतोय, पण आपण हा कॅच बघूया. कॅच ज्या पद्धतीने टीमला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. फटका थोडासा बदला होता पण गॅप मध्ये होता. आणि अनिकेश कामावर जायला उशीर झाला, पण अनिकेतला नाही उशीर झालाय. अनिकेत योग्य वेळेला पोहोचलाय. अनिकेत बरोबर योग्य वेळेला चेंडूवरती पोहोचला आणि अनिकेतनं हा झेल टिपला आहे. धावा झाल्या धापलकावरती 4. आणि जसं दीपेशजी तुम्ही योग्य म्हटलं होतं, एक चांगलं षटक जर आलं 3 ते 4 धावांचं त्या मॅच मध्ये काही घडू शकतं. आता पहिले षटक 4 धावांचं आले, 2 विकेट आले. 12-26 12 चेंडूचा खेळ आहे. 26 धावांची आवश्यकता. मी जुनूनचा उल्लेख केला होता, पण अशा वेळेला काय पाहिजे, जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमा भी आएगा धरती पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. इरादे मजबूत पाहिजे. दोन्ही टीमसाठी करोई मरवली स्थिती मैदानावरती आहे. येस. आणि ज्या स्थितीमध्ये मागाशी ज्यानं मॅच फिरवली तो अर्जुन पुन्हा एकदा सज्ज झालाय. तर त्याच्या अगोदरच्या मॅचचा हिरो दिलशान गोलंदाजी मार्क वरती. 12-26 ची गरज असताना लेफ्ट आर्म गोलंदाज दिलशान गोलंदाजी मार्क वरती आलाय. यावेळेचा फटका हवेमध्ये खेळलाय.
मॅकमिलन गोविंद झेलच्या खाली सेटअप करतोय. सहज साधा सोपा झेल. विकेट क्रमांक 6 दिलशानच्या खात्यावरती. दिलशान गोलंदाजी मैदानाच्या आत. थँक्यू. आजच्या दिवसाचा गोलंदाजचा डॉन तर नक्कीच दिलशान आहे. म्हणजे फार पूर्वी चित्रपटाला होता जिते शान से, आणि उत्तम संघ सांगतोय की जिते हे दिलशान से असं सांगतोय. म्हणून दिलशानची गोलंदाजी महत्वाची होती. मी ज्याचा उल्लेख केला होता की त्याच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर काय करणार. पण टीम जेम्स बॉन्ड राई तुम्हालाही दाखवून द्यायचं आहे, एक कामी तंबू नाहीये. प्रफुल परतला, अर्जुन तिथे मैदानावरती आहे. तिथून यश परतलाय, जयेश परतलाय, प्रफुल परतलाय आणि मैदानावरती दाखल झालाय फलंदाज यश स्ट्रायकरला दिलशान गोलंदाजीसाठी रेडी होतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, खेळायचा प्रयत्न होता. बॅटला स्पर्श, थोडस बॅटला पंचाकडे इशारा आलाय की थोडासा बॅटला स्पर्श झालाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल इथून आलाय. 10 चेंडूचा खेळ आहे, 26 धावा अजूनही करायचे. कौतुक करावं लागेल यशचं. त्याने कबूल केलं, स्वतः सांगितलं पंचाला की माझ्या बॅटवरती चेंडू ब्रश झालाय. पुन्हा एकदा दिलशान हाफ ट्रॅकर गती परिवर्तन, बॅटची कडा, विकेट किपरचा मिळतोय सहारा. आणखी एका विकेटचं पतन. थँक्यू. काय दिलशानची गोलंदाजी आहे. पुढे केला, मागे केला, धावा आहे धाबलकावरती 4 आहेत. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9-26. पण मागचा मॅच असाच होता ना, 9-24. मागचा मॅच 9-24 होता. ज्यावेळेला पाटला करत होता राईचा संघ त्यावेळेला 9-24 होता. आता 9-26 आहे. पण थोडंच बदललंय, भरपूर काही बदललंय. बिलकुल खेळ बदलाय, थोडासा मोसम बी बदलाय. पण आता काय माहितीये, मोसमच्या पेक्षा आता माणसं लवकर बदलतात. मोसमला हरवले माणसांनी बदलण्याच्या वृत्तीनं. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय प्रभात. यश आणि प्रभात ही जोडी होती मैदानावरती. प्रभातनं ठोकलेला चौकार, प्रभातनं ठोकलेला षटकार आपण पाहिलाय. तो प्रभात स्ट्रायकर आहे. तर दुसऱ्या बाजूला जीते हे शान से दिलशान से. हलक्या बॅकफुटला पंच केला, कव्हरला फिल्डिंग केले. 1 धाव. चांगले फिल्डिंग झाले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केलेत. आता समीकरण बघूया. 8 चेंडूचा खेळायला 25 धावांची अजूनही आवश्यकता. 8 चेंडू आणि धावा करायच्या त्या 25. 8 चेंडू 25 धावांची गरज असताना दिलशान आज मनमोहक गोलंदाजी केली आहे, शानदार गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3ऱ्या षटकामध्ये तो येऊन पोहोचलाय आणि 3 षटकामध्ये तब्बल 7 फलंदाज त्यानं बाद केली आहेत. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं, परंतु चांगला फटका गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पाहत राहिले आहेत आणि दर्शक टाळ्या वाजवत राहिले आहेत. सीमापार चौकार. थँक्यू. मैदानावरती अर्जुन आहे. आणि या दीपेची जर साऊथला गेला ना, सर्वात मोठा सुपरस्टार नागार्जुन आहे. आता तिथे नागार्जुन आहे, अर्जुन आहे मैदानावरती. तिथेही सुपरस्टार आहे, इथे सुपरस्टार आहे. अर्जुन स्ट्रायकरला सज्ज आहे. तिथला सुपरस्टार नागार्जुन मैदानावरती बसलाय. रायगावचा अर्जुनच्या बॅटमधनं 4-6 षटकार. थँक्यू डीजे मास्टर. धावपलकावरती 15 धावा झाल्यात. आता 6 मध्ये 15 बनवायच्यात. 6 चेंडू 15 धावा, 15 धावा 6 चेंडू. प्रभातनं मगाशी संध्याकाळच्या सत्रात राईला सूर्योदय दाखवला, परंतु आता मावळलेल्या सूर्याच्या पश्चात जर सूर्योदय कोणी दाखवलाय तो निश्चितच अर्जुनानं दाखवलाय. त्यामुळे काय तर मैदानामध्ये 2 नवी उभारी देणारे खेळाडू राई गावाकरिता झुंज देत आहेत, झगडतायत, लढतायत आणि अक्षरशः प्रेक्षकांच्या टाळ्यांना लयलूट करायला भाग पडतायत. पण डगआउट मध्ये एकाच टाळ्या आल्यात का? दुसऱ्या डगआउट मध्ये अजून शांत आहे का? दोन्ही डगआउट मध्ये टाळ्या आल्यात? उत्तर राय बाजूबाजूला आहेत ना.
तिथून बाजूबाजूला आहेत, डगआउट शांत आहे, थोडस शांतता तिथेही आहे. 6-15चा मॅच आणि तसे नक्की चांगला उल्लेख तुम्ही केलाय. तिथे सूर्योदय झाला होता, प्रभात तिथे बरसला होता, आता अर्जुन बसलाय आणि कोणाविरुद्ध? दिलशानच्या विरुद्ध त्यांना ते 2 मोठे फटके पडलाय. शेवटचा षटक देण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. राहुल गोलंदाजी मार्कवरती तेज तर्रार वेगवान. यावेळेस मात्र सॅक्रिफाईस केलाय विकेट. परतावं लागेल, वाईड आहे आणि इथून मात्र पुन्हा एकदा खेळाडूवृत्ती दाखवली एका बॅटरनं. पंच निर्णयाच्या आम्ही अजूनही प्रतीक्षेत आहोत. वाईड बॉल. वाईट आता टेन्शन वाढलंय. 6 माच त्याच होता ना काय गेला मॅच, 6-14 होता मागचा मॅच. फ्लॅशबॅक मध्ये आयुष्यामध्ये जाता येत नाही पाठीवर, पण मागच्या मॅच मध्ये जावा. मागचा मॅच बघा 6-14चा मॅच होता. अरे जेम्स बॉन्ड राईचा संघ होता. आता जेम्स बॉन्ड राईला कसं खेळायचंय मागच्या मॅच मध्ये खेळलं तसं, पण उत्तम तुम्हाला कसं खेळायचंय? अर्नाळ्याला खेळलं तसं नाही खेळायचंय, चांगलं खेळायचंय. तुम्हाला चांगलं खेळायचंय. राईला कसं खेळायचं मागच्या मॅच मध्ये खेळलंय तसं खेळायचंय. 6-14चा मॅच. हा फटका हवेत खेळला, हवे चेंडू आहे, हवे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल काय चाललाय खेळ मैदानावरती. विकेट गॉन. थँक्यू डीजे मास्टर. आकाशाकडे पाहिलात ना तर आकाशावरती बरोबर काळे ढग आलेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्ध्यांचे काळे ढग एकमेकांवरती उभे राहिले आहेत आणि या ढगांचा वर्षाव मात्र कोणावरती होणार आहे? आनंदाचा वर्षाव कोणावरती होणार आहे? हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता न्यू बॅटर इन झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. सौरभ, एक फार मोठं नाव आहे भारतीय क्रिकेट मधलं, सौरभ गांगुली. त्या नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु तेवढी दादा कामगिरी याकडून होणार का? पण आता सौरभला आपल्या जेम्स बॉन्ड राईचं गौरव बनावं लागेल. प्राईड साठी खेळायचंय, तुम्हाला गौरवासाठी खेळायचंय, गावाच्या नावासाठी खेळायचंय. दुसऱ्या बाजूला गोलंदाज कोण आहे? राहुल. जपून टाक पाऊल त्यालाही जपून टाकावं लागणार आहे. ओ वेगवान कानाचं म्हणलं शिटी जात का ना. हा चेंडू हाताळाय राहुलनं. जपून टाक पाऊल. तसं आहे. इथून धावाच्या स्वरूपात गडी आला. एक गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. पण प्रेक्षक हो, इतका चांगला मॅच चांगलाय, तुमचा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. नाही आमच्या दीपेजीने सांगितले की आकाशामध्ये काळे ढग आलेत आणि शेतकरी पण ज्यावेळेला शेतात जातो त्यावेळेला विचार करतो की ढग गडगडतो पण पाऊस का येत नाही. असा मॅच चाललाय मैदानावरती, असा रंगलेला मॅच. तिथे शेतकरी विचारत असतो ना, आपल्या कोकणातलाही शेतकरी विचारत असतो, बाबा काळे ढग येतात, ढग गडगडतो पण पाऊस का येत नाही. आणि असा मॅच चाललाय, मग तुमचा टाळ्यांचा आवाज का येत नाही? टाळ्यांचा आवाज येऊ द्या. डेफिनेटली प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांकरिता झाल्या पाहिजेत. आपण निगेटिव्ह आहोत, आपण न्यूट्रल आहोत. जिंको कोणी, क्रिकेटचा खेळ मात्र जिंकला पाहिजे ही एक एवढी मापक इच्छा केवळ पांचुकरांची. आणि त्याकरिता गेली 35 वर्ष हा अहोपोह मैदानाच्या आतमध्ये चालवलाय पांचुकरांनी. यावेळेस मात्र जर पाहिला तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राहुल सज्ज होत असताना चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायच्यात. व्हाईट बॉल. यावेळेस पंच सांगतील ओव्हर दी बॅटर्स हेड, तंबी दिली जाईल. व्हाईट बॉल ने अतिरिक्त धाव वाढते, धावपलकावरती धाव होत 17. आता मात्र 13 धावांची गरज आहे. आता खऱ्या अर्थानं ती कहाणी आली बाबा. जिंकायचं आहे तर 3-13 करून टाक. आता 3-13चा मॅच आहे. 3-13. ओ अजूनही उचली घेणारा चेंडू मोहित नाही समोहित करू शकला. समोरच्याने समोहित केले. तुम्हाला 2 चेंडू आणि धावा करायचे त्या 13. यस, एखादी चूक, मोठी चूक इथून मात्र माघारी परतवू शकते उत्तम संघाला. त्यामुळे गलती से मिस्टेक नाही होनी चाहिए. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कदाचित
ओ हो, काय घडलंय काय घडलंय, चेंडू फ्लाय झालाय, सीमा पार आलाय, चौकार. हा चौकार आणि नक्कीच तुम्ही सांगितलं अक्षय आमच्या डीजेचं लक्ष होतं, त्यानेही लक्ष ठेवले की बाबा अंदर गाना बजेगा चलेगा, गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. अगर गलती से मिस्टेक वाला गाना बजा तो कुछ भी हो सकता है. एक शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 9. 1-9. पण क्रिकेटमध्ये आपण बघितले असं 1-10, 1-8, 1-9, 1-11 अशा मॅचेस झाल्यात. 1-13 सुद्धा झालेत. बिलकुल 13 हुआ तो मेरा भी होगा. एक चेंडू जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. मी म्हटलं की राहुलची एखादी चूक जी आहे ना, तीच केवळ या सामन्यातून माघारी घेऊन जाऊ शकते उत्तम संघाला. बाकी नियतीच्या मनामध्ये पूर्णपणे विजय हा राखलेला आहे, तो अर्थातच उत्तम संघाच्या बाजूने. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळला जात नाही तोपर्यंत आपण भाकीत व्यक्त करणं चुकीचं आहे. गॉडसन किकानं बा स्वतःला आणलंय डीप थर्डमॅन वरती. उपयुक्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का? एक चेंडू 9 धावा. मितेश पाटील स्ट्रायकर यांकडे. फटका तर खेळला, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा झेल टिपण्यासाठी. ओ वॉट कॅच, अप्रतिम. खेळ संपलाय, जिंकलाय उत्तम बॉईज उत्तमचा संघ. आणि बुधवारी 2 हात करण्याकरिता यशमीत 11 अर्नाळा समोर तो दाखल होईल. बुधवारी तुम्ही देखील या. आजचा दुसरा दिवसाचा खेळ लेखाजोखा या ठिकाणी संपलाय. आयोजकांच्या वतीनं आपण सर्वांचे आभार व्यक्त करूयात. परंतु उद्या रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, खाण्यापिण्याचा दिवस आहे, मजेचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. तो व्यतीत करण्याकरिता व्यक्त करण्याकरिता मैदानावरती या. आमच्या पांजू स्पोर्ट्स पांजूला मदतीचा हात द्या आणि नक्कीच उद्या आमचा आवाज सुद्धा ऐका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. खुर्च्या घेऊन यायच्यात. स्वयंसेवकांना विनंती आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण विचार करणार आहोत.